मित्रांनो, अधिकारी पॅटर्न या आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, गेल्या 15 दिवसापूर्वी किंवा 8 दिवसापूर्वी आपण एक प्राधिकरणाची माहिती देणारी व्हिडिओ सिरीज चालू केली होती। त्यानंतर कंबाईन पूर्वची परीक्षा 2 फेब्रुवारी रोजी आल्यामुळे आपण एक आठवड्याचा ब्रेक घेणार आहोत असे सांगितले होते। त्यानंतर एक आठवडा जरी निघून गेला तरी व्हिडिओ का पडत नाहीत असे मला बरेचसे मेसेज येत आहेत। तर मित्रांनो, त्या संदर्भात एक 2 मिनिटाचा किंवा 5 मिनिटाचा मी हा व्हिडिओ बनवतोय। त्याचबरोबर जी लिपिक टंकलेखक 2023वर जी औरंगाबाद मॅटमध्ये केस आहे त्या केसबद्दल आत्ता सध्या प्रोग्रेस काय आहे किंवा त्याची अपडेट काय आहे त्याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देणार आहोत। तसेच हा निकाल किंवा हा न्यायालयीन तिढा लवकरात लवकर सुटावा म्हणून जे प्रयत्न चाललेत त्याबद्दलची अपडेट एक 2 मिनिटात द्यायचा म्हणून हा व्हिडिओ बनवत आहोत। मित्रांनो, या व्हिडिओमधील पहिला मुद्दा, जे राहिलेले प्राधिकरणांचे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ कधी बनवले जाणार। मित्रांनो, आपण जो निकाल लागणार आहे, जो निकाल लावायचा आहे त्यासाठी प्रयत्न करत आहोत। त्यामुळे सध्या थोडासा आपण व्हिडिओच्या बद्दल ब्रेक घेतला होता। पुढच्या आठवड्यापासून आपले पुन्हा व्हिडिओ सर्व सुरू होतील। त्या व्हिडिओमध्ये जिल्हा पोलीस, नगररचना विभाग, त्याचबरोबर मंत्रालय, त्यानंतर 4था विभाग OBC म्हणजे बहुजन कल्याण विभाग जो आहे तो, त्यानंतर 5 नंबर महिला व बालविकास बालकल्याण जे विभाग आहे ते, त्याचबरोबर इतर सर्व राहिलेली प्राधिकरणांचे आपण व्हिडिओ बनवणार आहोत। मित्रांनो, सर्व जेव्हा GML येईल त्या दिवसापर्यंत सर्वच्या सर्व प्राधिकरणांचे व्हिडिओ पडलेले असतील, हा माझा तुम्हाला शब्द आहे। त्यानंतर मित्रांनो, जे प्रयत्न चाललेत त्याबद्दल एक 2 मिनिटात मला सांगायचं झाल्यास, गेल्या आठवड्यात एक टेलिग्रामवर जे 4 चॅनल आहेत, थर्ड पार्टी इंटरव्हेन्शन क्लर्क अँड टॅक्स असिस्टंट 2023 हा जो एक ग्रुप आहे, त्यानंतर इमिनंट MPSC हे टेलिग्राम चॅनल, त्यानंतर MPSC क्लर्क @2023 हा ग्रुप आणि MPSC टायपिंग स्किल ऑफिशियल या चॅनल, या 4 चॅनलच्या ॲडमिननी एकत्र येऊन एक मोहीम हातात घेतली की लिपिक टंकलेखकचा जो न्यायालयीन तिढा आहे तो लवकरात लवकर सुटावा। त्यासाठी त्यांनी त्या लोकांनी आव्हान केले की आपण जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांची भेट घेऊयात। त्यानंतर त्या संदर्भात गेल्या 2 दिवसात, शुक्रवार आणि शनिवार या 2 दिवसात महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आपल्या लोकप्रतिनिधींची भेट घेतली आणि त्याचा परिणाम असा झाला आहे की येत्या आठवड्यात सकारात्मकरित्या हा न्यायालयीन तिढा लवकरात लवकर सुटून जो अडथळा आहे निकाल लागण्यासाठी तो मार्ग सुकर होऊन निकाल आणि GML लवकरात लवकर लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। त्याचबरोबर काही आमदार महोदयांनी अशा पद्धतीने आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ही विनंती केली आहे की ही जी निकाल प्रक्रिया आहे ती तातडीने राबवली गेली पाहिजे। मित्रांनो, या प्रकरणामध्ये साधारणपणे 15,000 कुटुंबांवर थेट परिणाम पडत आहे। म्हणजे ह्या प्रकरणात या न्यायालयीन प्रक्रियेमुळे किंवा या निकालाला विलंब लागल्यामुळे जवळपास 15,000 विद्यार्थ्यांचं नुकसान म्हणण्यापेक्षा ते तणावात आहेत, प्रचंड तणावात आहेत। त्याचबरोबर काही वृत्तपत्रांनी देखील या प्रयत्नांचा मागोवा घेतला किंवा दखल घेतली आणि आपल्या वृत्तपत्रांमध्ये तशा पद्धतीची बातमी प्रसिद्ध केलेली आहे। मित्रांनो, या प्रकरणामुळे जवळपास हा निकाल विलंब झाल्यामुळे जे 15,000 कुटुंब म्हटली, 7,000 जागा, त्यापैकी या 15,000 पैकी बरेचसे उमेदवार हे ऑप्टिंग आउट किंवा वेटिंग या भरोशावर आहेत। म्हणजे त्यांना अजून थोडा काळ लागणार आहे जॉईनिंग यायसाठी। जरी आत्ता निकाल लगेच उद्या जरी लागला तरी तिथून लगेच परवा दिवशी जॉईनिंग नाही आहे, त्यासाठी 2-3 महिन्याचा कालावधी लागणार आहे। त्यानंतर वेटिंग, त्यानंतर ऑप्टिंग आउट या गोष्टी बऱ्याचशा आहेत। त्यामुळे हा निकाल लवकर लागणं गरजेचं आहे आणि त्या संदर्भातले हे जे काही घटना किंवा ज्या कार्यवाही किंवा प्रयत्न चालले आहेत त्या संदर्भातली ही माहिती होती। मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आपण तो चॅनल जॉईन करा, पुढच्या अपडेट्स तुम्हाला तिथे मिळतील। त्यानंतर आपण सोमवार किंवा मंगळवारपासून प्राधिकरणाचे व्हिडिओ सुरू करतोय, त्यामुळे त्याबाबतीत आपण निर्धास्त राहा। आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात आणि फक्त शेवटी जाताना एक आव्हान करतोय, आम्ही सर्वजण, मी असू देत किंवा
आपलं प्लॅटफॉर्म असू देत किंवा टेलिग्रामवरील इतर लोक तुमच्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत की निकाल लवकरात लवकर लागावा किंवा जो तिढा आहे तो लवकरात लवकर सुटावा. मित्रांनो, एकच शेवटी सांगतोय, धीर धरा. येणारा काळ तुमचा आहे. त्यानंतर जे हे सर्व प्रयत्न चालले आहेत, विद्यार्थ्यांचे असू देत किंवा टेलिग्राम चॅनलवरतील विविध ॲडमिनचे असू देत, आपल्या प्लॅटफॉर्मचा त्यांना पूर्णपणे पाठिंबा आहे हे दर्शवण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला होता. आपण इथं थांबूयात. धन्यवाद मित्रांनो.